नमस्कार. अष्टावक्र गीता निरूपण मालिकेतील हा 24वा भाग, श्लोक क्रमांक 194 पासून आपण सुरुवात करणार आहोत. धीरो लोक विपर्यस्तो वर्तमानोपि लोकवत न समाधी न विक्षेपम न लेपम स्वस्य पश्यती. अर्थ: ज्ञानी पुरुष सामान्य जनाप्रमाणे असूनही त्यांच्यापेक्षा वेगळाच असतो व म्हणूनच समाधी, विक्षेप किंवा विकार यांना त्याच्याकडे थारा नसतो. आत्मज्ञानी पुरुषाची अनेक प्रकारांनी ओळख अष्टावक्र ऋषी करून देत असताना त्याचे गुणविशेष सांगत आहेत. परंतु असे असले तरी आपल्यासारख्या जनसामान्यांना असा योगी पुरुष ओळखण्याची सुलभ गुण कोणती असे विचारले तर ती सांगता येणे अवघड आहे. जगामध्ये आजपर्यंत जे ज्ञानी संत महात्मे होऊन गेले त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर प्रत्येकाचे बाह्य वागणे वेगळे वेगळेच असल्याचे दिसून येईल. कोणी एकांतात राहील तर कोणी प्रपंचात असेल, कोणी मुमुक्षूंना मार्गदर्शन करेल तर दुसरा मौन धारण करेल. म्हणूनच त्यांची एकच खूण अशी सांगता येणार नाही. त्यांच्या संतत्वापैकी थोडे तरी आपल्या अंगी अभ्यासाने आले तरच त्यांची ओळख पटू शकेल. असा ज्ञानी कधी सामान्य माणसासारखा तर कधी एखाद्या नास्तिकासारखा धर्मकर्म सोडूनही वागताना दिसेल. मात्र त्या दोघांच्या वागण्यात मूलभूत फरक आहे की नास्तिकाचा त्याग हा तामसी त्याग असतो, तर ज्ञानी योगी पुरुषाचा त्याग परिपूर्ण ज्ञानप्राप्तीनंतरचा असतो. कारण आयुष्याचे साध्य जे अद्वैत ते साधल्यामुळे त्याला समाधी, ध्यानधारणा, उपासना अशा साधनांची गरज राहिली नसते. एखाद्या दुर्बलाची अहिंसा आणि एखाद्या सबलाची अहिंसा यात जो फरक आहे तोच हा असा फरक आहे. म्हणूनच लोक विपर्यस्त वागून सुद्धा योगी आत्मस्थितीपासून आढळत असतो. श्लोक क्रमांक 195. भावाभावविहीनो यस्तृप्तो निर्वासनो बुधा नैव किंचित कृतं तेन लोकदृष्ट्या विकुर्वता. अर्थ: भावभावातून मुक्त झालेला आत्मतृप्त असा ज्ञानीपुरुष जरी जनसामान्याप्रमाणे वागताना दिसला तरी तो अकर्त्यापणानेच वागत असतो. मागच्या श्लोकात जे सांगितले विक्षिप्तपणे वागत असतो त्याच्याबरोबर उलट की तो कधी कधी अगदी सामान्य माणसाप्रमाणे वागताना दिसतो. आपण रोज मनामध्ये उठणाऱ्या विविध ऐहिक इच्छांच्या पूर्तीसाठी दैनंदिन व्यावहारिक कर्मे करीत असतो. सुखासाठी पैसे हवेत व नोकरी धंदा करतो. स्वार्थ साधा म्हणून दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल असं वागतो. लोकांनी आपल्यालाच चांगले म्हणावे म्हणून दुसऱ्याची निंदासुद्धा करतो. थोडक्यात प्रत्येक कर्मामागे आपली वासना व अहंकार हीच प्रेरणा असते आणि इच्छित फलप्राप्तीची आशा धरून आपण कार्यरत असतो. मात्र ज्ञानी माणसाची गोष्टच वेगळी असते. वासनांचा त्याग करून तो सर्व भावभावनातून मुक्त होऊन आहे त्या स्थितीत सदैव तृप्त, संतोषी व सुखी असतो. अहंकार व आसक्ती यातून मोकळा होऊन देहभाव विसरून त्याने आत्मतत्वाशी ऐक्य साधलेले असते. केवळ यदृच्छेने आलेली कर्मे तो करीत असतो, पण त्यामागे कोणती आसक्ती नसून केवळ अकर्तेपणानेच तो ती करत राहतो. अशी कर्मे फळाच्या आशेने लिप्त नसतात, त्यामुळे ती करून सुद्धा न केल्यासारखीच असतात. त्यामुळे अशा त्यावेळी त्याचे वागणे चार चौघासारखे वाटले तरी कर्तृत्व टाकल्यामुळे त्याची कर्मेसुद्धा अकर्मेच म्हणावी लागतात. श्लोक क्रमांक 196. प्रवृत्तो वा निवृत्तो वा नैव धीरस्य दुर्ग्रहा यदा यत् कर्तुमायाति तत्कृत्वा तिष्ठतः सुखम. अर्थ: ज्ञानीपुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशाचाही दुराग्रह न धरता ज्या वेळा जे कर्म वाटायला येते ते करून सुखी राहतो. बाह्य ऐहिक जीवनात जेव्हा जीव रमतो तेव्हा त्याला विषयाची ओढ असते. त्या वासनांच्या पूर्तीसाठी तो झटून वेगळी कर्मे करीत असतो. विषयांपासून विरक्त होण्याचा विचारसुद्धा त्याच्या मनाला शिवत नाही. उलट विषयभोग कसे विविध मार्गाने घेता येतील याचा शोध करत तो त्यांच्या मागे धावत असतो. अशी जी विश्व व प्रपंच सत्य मानून चालण्याची धारणा आहे तिलाच प्रवृत्ती असे म्हणतात. मात्र जेव्हा विषयाचा भोग घेऊनही त्या भोगात अर्थ नाही हे उमगते आणि त्या विषयभोगातून मन उडून जाते तेव्हा जी स्थिती होते, अर्थात जेव्हा मन पूर्णपणे उडून जाते तिला निवृत्ती असे म्हणतात. ही निवृत्ती कधीकधी जन्ममरणाचे दुःख भोगून देहाचे व प्रपंचाचे नाशवंतपण जाणवल्यानंतर सुद्धा येते. अशा रीतीने विषयातून निवृत्त झालेला माणूस
मग भ्रमातून जागा होऊन जन्ममृत्यूच्या पलीकडे काय आहे, चिरकालीन अविनाशी सत्य काय आहे, मी म्हणजे जर हे शरीर नाही तर मी कोण, असा शोध घेऊ लागून परमार्थाला प्रारंभ करतो. पण प्रवृत्ती आणि निवृत्तीत ही सूक्ष्म रूपाने अस्वस्थता, वृत्तीची चंचलता असतेच. पण जो योगी पुरुष सत्यज्ञान प्राप्त करून या दोहोच्याही पैलपार गेला आहे, तो सदैव स्वानंदात निमग्न असतो. तो प्रवृत्तीचा की निवृत्तीचा कशाचाही आग्रह धरत नाही. त्याच्या वाटेला जी जी कर्मे येतील ती अकर्तेपणाने तो करत राहतो. आणि कोणती अशी करणारी कर्मे त्याच्या शांत व तृप्त वृत्तीला खंडित करू शकत नाही. श्लोक क्रमांक 197. निर्वासनो निरालंब स्वच्छंदो मुक्तबंधना क्षिप्त संसारवातेन चेष्टते शुष्क पर्णवत. चांगला श्लोक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि फार समजायलाही तसा सोपा आहे. अर्थ: वासनारहित, स्वतंत्र, स्वच्छंद आणि सर्व बंधनातून मुक्त असलेला ज्ञानी योगी झाडावरून सुटलेल्या एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे संसार प्राप्त कर्मे साक्षीत्वाने करीत राहतो. योगी पुरुष संसार कर्मे करीत असला हे पाहून कधी कधी मुमुक्षूंच्या मनात शंका येते, का खरोखरीच मुक्त आहे का? मुक्त जर आहे तर मग ही कर्मे कशी व का करेल? कदाचित जनकाच्या मनात ही शंका आली असेल, म्हणून तिचे पूर्ण निराकरण अष्टावक्रोशींनी या श्लोकात केलेले आहे असे वाटते. एखादा पतंग आपण उडवतो तेव्हा वाऱ्याने त्याला गती येते, पण तो कसा उडायचा याचा दोरा आपण आपल्या हातातच ठेवलेला असतो. म्हणजेच पतंग मुक्तपणे उडत असला तरी तो आपल्या हातात बंधनात असून मुक्त नसतो. या उलट जेव्हा एखादे पान, झाडावरचं पान वाळून देठापासून तुटून पडते तेव्हा ते वारा येईल तसे उडत राहते. वारा पूर्वेकडून आला तर तो पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहिला तर पश्चिमेकडे जाते. त्याला स्वतःची इच्छा बिलकुल नसते आणि इच्छा असली तरी ते शिल्लकच नसते. अगदी त्या शुष्क पानाप्रमाणेच योगी पुरुषाचे वागणे असते. पूर्वसंस्कार किंवा संसार याप्रमाणे जे कर्म त्याच्या वाटेला येईल ते तो तटस्थपणे अकर्तेपणाने करीत राहतो. त्यामागे त्याची स्वतःची इच्छा शून्य असते, कारण तो आत्मज्ञान प्राप्त करून वासनाविरहित, स्वच्छंदी, कोणावरही आणि कशावरही अवलंबून नसणारा असा बनून सर्व बंधनातून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. त्याच्या हातून घडणाऱ्या कर्मामध्ये त्याचा संकल्प काहीच नसतो व म्हणून ती कर्मे त्याला कोणत्याही प्रकारे बंधनकारक होऊ शकत नाहीत. श्लोक क्रमांक 198. असंसारस्य तु क्वापि न हर्षो न विषादिता न शीतलमना नित्यम विदेह इव राजते. अर्थ: संसारमुक्त झालेल्या ज्ञानी पुरुषाला कशाचाही हर्ष वाटत नाही आणि कशानेही विषाद वाटत नाही. असा शांत चित्त पुरुष देहात असला तरी विधेयीपणाने शोभून दिसतो. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण पाहिले तर स्वार्थाचे, सुखाचे, मनासारखे झाले की आपल्याला आनंद वाटतो आणि उलट घडले की दुःख होतो, कारण आपल्या त्यामागे देहात्मक अपेक्षा असतात. हे दृश्य विश्व खरे मानून चालल्यामुळेच त्या अपेक्षा निर्माण होतात. पण ज्याने आत्मज्ञान प्राप्त केले त्याने हा देह आणि त्याची सुखदुःखे, त्याने मांडलेला संसार हा खरा नसून केवळ मायेने, भ्रमाने उत्पन्न झालेले मोहजाल आहे हे जाणलेले असते. केवळ आत्मतत्वच सत्य असून देहाच्या सुखदुःखाचे महत्त्व शून्य आहे अशी तिची ठाम धारणा असते. त्यामुळे तो या सर्व संसारिक मोहपायातून मुक्त असा असंसारी झालेला असतो. त्याच्या वासना जेथे नष्ट झाल्या असतात तेथे मग वासनांची पूर्तता किंवा अपूर्तता याने आनंद किंवा दुःख कोठून राहणार? त्या योगी पुरुषाची हर्ष आणि खेद दोन्ही मावळलेत अशी स्थिती असते. त्याचे मन निरासक्त असल्याने, सर्व इच्छातून स्वतंत्र झाल्याने सदैव शांत, समाधानी, संतुष्ट असते. त्यामुळे तो खरा देहात जरी दिसला तरी विधेयी झालेला असतो. अष्टावक्रोशी म्हणतात, एखादा राजा जसा सिंहासनावर शोभून दिसतो तसाच हा मुक्त विधेयी विश्वामध्ये आत्मस्थितीने सदैव शोभून दिसतो. श्लोकात शेवटची ओळ आहे ना, विदेह इव राजते, राजासारखा शोभून दिसतो. श्लोक क्रमांक 199. कुत्रापि न जिहासस्ति नाशो वपि न कुत्रचित आत्मा रामस्य धीरस्य शीतलाच्छत
अंतरात्मनः. अर्थ, आत्मस्वरूपात रममानून शांत व निर्मळ अंतःकरण असलेल्या ज्ञानीपुरुषाला कोणत्याही त्यागाची किंवा काही मिळवण्याची इच्छा नसते. सत्यज्ञान प्राप्त होऊन जो पुरुष ज्ञानी बनतो तो आत्मरूपी रममाण झाला असतो. आत्मारामस्य याचा अर्थ आत्मरमण असा घेता येईल आणि तो शब्द फार महत्त्वाचा आहे. प्रपंची माणसाची चित्तवृत्ती आत्मरूप सोडून अन्य असंख्य ठिकाणीच रममाण होत असते. कधी पैशात, कधी विषयभोगात, कधी मान सन्मानात आणि अशा गोष्टी मिळाल्या की त्याला सुख वाटते. कोणत्याही वस्तूवर जे सुख अवलंबून असते ना ते क्षणिकाळी नाशवंत असते आणि म्हणून या सुखांचा पाठलाग करणारी माणसे कधीही तृप्त होत नाही. मात्र ज्याला आत्मज्ञान झालंय तो सदैव सुखीच असतो, कारण त्याच्या सुखाला अशा कोणत्याही बाह्य वस्तुमात्राच्या आधाराची गरजच नसते. काहीही न मिळता आत्मानंदाने तृप्त असलेल्या ज्ञानीपुरुषाचे अंतःकरण आणि चित्तवृत्ती म्हणून सदैव निर्मळ, शांत आणि शीतल असते. त्याचा आनंद स्वयंस्फूर्त आणि स्वयंपूर्ण असतो. अशा ज्ञानीपुरुषाची काही मिळवण्याची किंवा त्यागण्याची बिलकुल इच्छा नसते. तो द्वैतातून मुक्त होऊन अद्वैतात स्थिर असल्याने अशा दोन्ही प्रकारच्या इच्छांचा उगमसुद्धा त्याच्या पवित्र आणि सुशीतल अंतःकरणात संभवत नाही. श्लोक क्रमांक 200. प्रकृत्या शून्यचित्तस्य कुर्वतोस्य यदृच्छया प्राकृतस्येव धीरस्य न मानो नावमानता. अर्थ, स्वभावता शून्यचित्त असलेला ज्ञानीपुरुष सहजपणे प्राप्त झालेली कर्मे करीत असताना सामान्य माणसाप्रमाणे मान किंवा अपमान मानत नाही. सामान्य माणसाच्या वेगवेगळ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याची आणि ज्ञानी माणसाची तुलना करून अष्टावक्र आपल्याला या वेगवेगळ्या श्लोकांना उपदेश करतात. आपल्या रोजच्या आयुष्यात आपणच आपल्या मानसन्मानाच्या अपमानाच्या कल्पना करून वावरत असतो. कोणी स्तुती केली, सत्कार केला की आपण सुखावतो. अरे वा, बघा मला लोक कसे मान देतात म्हणून खुश होतो. एखाद्याला कोणत्या तरी भुक्कड संस्थेचा पुरस्कार मिळाला की तो आपले फोटो वृत्तपत्रात छापून आणतो आणि ज्याला त्याला सांगत सुटतो. या उलट एखाद्या समारंभात किंवा लग्न कार्यात आपल्याला स्टेजवर किंवा पहिल्या रांकेत बसवले नाही, हार गुच्छ दिले नाही किंवा आपला उल्लेख केला नाही, अशा साध्या गोष्टींनी तो अपमानित वाटून देतो. खरं तर पहिल्यातील मान जेवढा क्षणभंगूर आणि खोटा तेवढा दुसऱ्यातील अपमानसुद्धा. पण देह म्हणजेच मी या भ्रामक कल्पनेमुळे आपण त्यात गुंतून पडतो. पण ज्ञानीपुरुषाची गोष्टच वेगळी असते. देहापासून तो विलग होऊन स्वाभाविकपणे म्हणजे धडपड न करता शून्यचित्त झालेला असतो. अद्वैत स्वरूपात स्थित असल्याने तो सुखदुःखाच्या मानापानाच्या द्वंद्वात सापडत नाही आणि यदृच्छेने त्याच्या वाट्याला कर्मे तो अलिप्त भावनेने आणि सहजपणे करीत राहतो. ती करताना भले कोणी त्याला मान देव किंवा कोणी त्याचा अपमान करो, त्याचे अंतःकरण त्यामुळे प्रसन्न किंवा क्षुब्ध काही होत नाही, कारण ते एखाद्या प्रशांत जलाशयाप्रमाणे सदैव तृप्तच असते. बघता बघता आपण 24 दिवसामध्ये 200व्या श्लोकापर्यंत टप्पा गाठला. 200 म्हणजे डबल सेंचुरी झाली. अजून आपल्याला ट्रिपल सेंचुरीकडे वाटचाल करायची. 298 श्लोक आहेत आणि आपण ती पुढे चालू ठेवणार आहोत. श्लोक क्रमांक 201. कृतं देहेन कर्मेदं न मया शुद्धरूपिणा इति चिंतानुरोधीयः कुर्वन्नपि करोति न. अर्थ, हे कर्म शुद्ध स्वरूप अशा माझ्याकडून केले गेले नसून केवळ देहाकडून झाले आहे असा विचार निश्चयपूर्वक करणारा ज्ञानी कर्म करून सुद्धा अकर्ताच असतो. कर्म करूनही अकर्ता कसे राहता येईल अशी शंका येणे स्वाभाविक आहे. करून सवरून नामा निरळा अशी म्हण आपण वेगळ्या अर्थाने वापरतो, जो या श्लोकाहून नेमका उलट आहे. त्यामध्ये वासनासक्त होऊन केलेले कर्म नाकारण्याची प्रवृत्ती आहे. या उलट या श्लोकात मनमंगल अशा अद्वैत ज्ञानी पुरुषाने निरासक्त भावनेने केलेले कर्म कर्ता भावनेने लिप्त नाही असे प्रतिपादन केले आहे. आपला देह म्हणजे मी अशी भावना असते, त्यामुळे तो अहमपणा आपण जोपासतो आणि त्यामुळे आपण जेव्हा काही काम करतो तेव्हा त्यामुळे काहीतरी हेतू किंवा आपला स्वार्थ असतो. परंतु हा ज्ञानीपुरुष जेव्हा काही करतो तेव्हा त्याची ठाम धारणा अशी असते की आपल्याकडून ही कर्मे आत्मतत्वच करवून घेत आहे. आपला देह केवळ आवरण आहे, मी केवळ निमित्त मात्र आहे अशा भावनेने तो वावरत असतो. त्यामुळे यदृच्छेने जी कर्मे होतात ती कर्मे ज्ञानीपुरुषाच्या देहाकडून जरी झाली
तरी त्यामागे त्याची कोणती इच्छा कार्यरत नसते. ते कर्म यशस्वी हो वा असफल हो, त्याच्याशी त्याला काही देणेघेणे नसते. किंबहुना ही सर्व ध्येयकर्मे फोल आहेत हे निश्चयपूर्वक जाणल्यामुळे ज्ञानीपुरुष त्यांच्याकडे त्रयस्थ व साक्षीभावने पाहू शकतो. म्हणून अष्टावक्र म्हणतात की असा आत्मज्ञानी योगी विहित कर्मे करून सुद्धा पूर्णपणे अकर्ताच असतो. सहज आपण 200वा श्लोक पूर्ण केला आहे म्हणून सांगतात 201वा झाला की हे सगळं सुरू करताना माझ्याही मनात त्याला कसा प्रतिसाद येईल, आपण हे चालू करू शकू का, अशी शंका होती. म्हणजे ज्याला आपण हा अष्टावक्र अहंभाव म्हणतात तो होता. सुरू झाल्यानंतर असा रिस्पॉन्स लागला तर जरा अहंभाव फुगला. नंतर माझ्या लक्षात आलं की आपण हा अहंभाव वळणं चूक आहे. मी माझा अहंकार काय पूर्णपणे गेला असं नाही आहे, पण हे एकूण आपल्या हातून हे घडवलं जातं आहे. म्हणजे लॉकडाऊनसुद्धा वाढत चाललं आहे आणि त्यामुळं वेळ मिळतो आहे, ही सुद्धा नियतीचा संकेत आहे असं मला वाटतं. आणि आपण लोक ऐकताय तेव्हा आपण हे ऐकावं, ते मी करावं, असा नियतीचा संकेत काहीतरी असावा अशा भावनेनं त्यातल्या त्यात अकर्तेपणानं मी हे कर्म चालू ठेवतो आहे. त्यातल्या त्यात हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण मी इतका हा अकर्तपणा पोचलेला नाही आहे. श्लोक क्रमांक 202. अतत्वादिव कुरुते न भवेदपि बालिशा जीवन्मुक्तः सुखी श्रीमान संसारनपि शोभते. अर्थ, जीवनमुक्त योगी कर्म करूनही अकर्ता राहतो, परंतु म्हणून त्याला कोणी मूर्ख म्हणतील तर ते चूक आहे. तो संसारात राहूनही सुखी व भाग्यवान असा शोभून दिसतो. अर्थ, माफ करा, रोजच्या जीवनात आपण गप्पा ब्रह्मज्ञानाच्या निस्वार्थीपणाच्या मारतो आणि वागतो मात्र स्वार्थीपणाने. आपले बोलणे एक असते आणि वागणे दुसरे असते. त्याला कोणी मूर्खपणा, बालिशपणा किंवा ढोंगीपणाही म्हणतात. ज्ञानी होऊन जीवनमुक्त झालेल्या पुरुषाचे वागणे पाहिले तर तो सुद्धा ब्रह्मज्ञान जाणतो, तेच सांगतो. पण मनुष्य जन्माला आला म्हणून दैनंदिन कर्मे ती निर्हेतुकपणे करीत राहतो. म्हणजे प्रपंची व ज्ञानी दोघांची बोलणे वागण्यात फरक असतो, पण म्हणून दोघी एकाच पातळीवर आहेत असे समजणे चुकीचे आहे. प्रपंची माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याच्या कृतीवर लक्ष दिले तर त्याची खरी ओळख होते. ज्ञानी पुरुषाचे नेमके उलट असते. तो कर्मे नित्याचीच करेल, पण त्याचे बोलणे व अलिप्त राहणे सत्य असते. ज्ञानी ज्ञानामध्ये जगत असतो आणि प्रपंची कर्मामध्ये गुंतून जगत असतो. हा मुख्य फरक समजावून घेतला पाहिजे, म्हणजे गोंधळ संपून जाईल. अकर्तेपणाने वागणारा ज्ञानी पुरुष प्रपंचात राहून सुद्धा सुखी, समाधानी व संतोषी असेल. उलट प्रपंची मनुष्य सर्व ऐहिक साधने मिळवून सुद्धा सदैव अतृप्त, चिंताग्रस्त व असमाधानीच राहतो. यासाठी योगी पुरुषाच्या बाह्य वागण्यावरून त्याची ओळख पटू शकत नाही. त्याला जाणण्यासाठी आपल्यामध्ये आत्मत्वही चाहूल तरी जागृत होणे गरजेचे आहे. साधूहून साधू ओळखावे, साधूहून साधूस ओळखावे असे आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणेच अष्टावक्रांचं सांगणं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या 203व्या श्लोकापासून आपण उद्या सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार. भगवत कृपेने 200चा टप्पा पार झालेला आहे. असंच आनंदात आणखीन 8-10 दिवसामध्ये आपण याचं वाचन पूर्ण करू असा विश्वास मला वाटतो. नमस्कार.